23 चेंडूचा 23 धावांचा पाठलाग करायचा आहे तो म्हणजे 23 चेंडूंमध्ये सामना जिंकण्यासाठी ऐरोली संघाला. कारण षटकातील पुढचा चेंडू हाणामारीचं षटक पॉवर प्लेचं षटक. लेगचा खूपच बाचा चेंडू पंचांचा नकारात्मक चेंडूचा इशारा होता. अवंत धावाने खातं उघडलं संघाचं देखील खातं उघडलं ते म्हणजे बिनगडी बाद 1. 23 धावांचा पाठलाग करताना ऐरोली संघ. कारण वैयक्तिक पहिला संघाच्या त्याने पहिलं षटक पहिल्या षटकातील हा दुसरा चेंडू. सुंदरचा चेंडू क्षेत्ररक्षण चेंडूवर येतोय. सुंदर क्षेत्ररक्षण देखील होतं परंतु 2 धावा पळून काढण्यात फलंदाजांना यश मिळतंय. 2 धावा या संघाला 2 धावांची संघाची धावसंख्या धाव करावी लागते ती म्हणजे बिनगडी बाद 3 या आकड्यावर 23 धावांचा पाठलाग करताना ऐरोली कोळीवाडा संघ. पहिलं षटक प्रगतीपथावर करण मडी. काहीसे क्षेत्ररक्षणात थोडासा फेरबदल करताना दिसत आहेत चिरले संघ. षटकातील पुढचा चेंडू धावसंख्या धाव करावी लागते ती म्हणजे 23 धावांचा पाठलाग करताना ऐरोली संघ. सुंदर असा चेंडू हळव्या पद्धतीने खिलवून काढतोय. सुंदर क्षेत्ररक्षण देखील होत आहे. कुठला धोका पत्करताना दिसत नाही दोन्ही फलंदाज. निर्धाव असा चेंडू धावसंख्या स्थगित धावसंख्या 3. 23 धावांचा पाठलाग करताना ऐरोली कोळीवाडा संघ. जबरदस्त गोलंदाजीचा कारण षटकातील पुढचा चेंडू शॉर्ट चेंडू उंचावर मारला बघूया. चेंडू जातोय सीमा रेषा बाहेर. हा येतोय पहिला चौकार ऐरोली संघाच्या माध्यमातून. या 4 धावांची संघाची धावसंख्या 4 ने पुढे सरकते ती म्हणजे 7 या आकड्यावर 23 धावांचा पाठलाग करताना ऐरोली कोळीवाडा संघ. वैयक्तिक पहिला संघाचे तर पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळताना दिसतोय तो म्हणजे करण मडवी. पुन्हा त्या उच्चार मारला बघूया. क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय आणि चेंडू गाठतोय सीमा रेषा पार. हा येतोय दुसरा चौकार. धावसंख्या धाव करावी लागते ती म्हणजे 11 या आकड्यावर 23 धावांचा पाठलाग करताना ऐरोली कोळीवाडा संघ. आता मात्र धावा काढायचे जिंकण्यासाठी 12. जबरदस्त फलंदाजी. आता मात्र कारण षटकातला शेवटचा चेंडू पुन्हा धावून त्या दिशेने मारून खेळून काढतो बघूया. क्षेत्र चेंडू बघूया आणि हा पुन्हा एकदा चेंडू गाठतो सीमा रेषे बाहेर. हा येतोय षटकार. धावसंख्या धाव करावी लागते ती म्हणजे 17 या आकड्यावर ऐरोली कोळीवाडा संघ 23 धावांचा पाठलाग करताना. पहिलं षटक इथे संपुष्टात आहे. धावसंख्या धाव करावी लागते ती म्हणजे 17 आणि धावा काढायचे आता मात्र 18 चेंडू आणि 6 धावा काढायच्या. सामना जिंकण्यासाठी विनंती करतोय आप्पा स्ट्रायकर सिबिडी. आपला कर्णधार इथं पाठवायचा आहे. लगेच त्यांचा सामना इथं होणार आहे. या सामन्यातून विजय संघ आणि आप्पा स्ट्रायकर सिबिडी यांच्या दरम्यान हा सामना खेळवला जाईल. 18 चेंडू आणि 6 धावसंख्या काढायच्या सामना जिंकण्यासाठी ऐरोली संघाला. जबरदस्त फलंदाजी देखील पाहायला मिळते. कुठलाही धोका पत्करताना दिसत नाहीत फलंदाज. आणि वैयक्तिक पहिला आणि संघाच्या तिने दुसरं षटक घेऊन येतो तो म्हणजे रोहित. 18 चेंडू आणि 6 धावा काढायचे सामना जिंकण्यासाठी. जबरदस्त चेंडू क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय तोपर्यंत एक धाव पूर्ण करतोय. एका धाव समाधान मानावं लागलं ते फलंदाजाला. एका धावांची संघाची धावसंख्या धाव करावी लागते ती म्हणजे 18 या आकड्यावर
आता फक्त 5 धावसंख्या काढायचे सामना जिंकण्यासाठी. 17 चेंडू आणि 5 धाव सामना जिंकण्यासाठी. लेक्सनच्या खूपच बाहेरचा चेंडू. पंचाचा नकारात्मक चेंडूचा इशारा येतो. अवंतर धावसंख्येत भर पडतंय. धावसंख्या धाव पकावी लागते ती म्हणजे 19 आकड्यावर. आता मात्र 17 चेंडू आणि 4 धावा. सुंदर असा चेंडू क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय. बघूया एक धाव पूर्ण करतोय. काहीसं गचल क्षेत्ररक्षक निघाला आणि चेंडू गाठतो सीमारेषे बाहेर. या चौकारानिशी ऐरोली संघ इथे विजय होतोय. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. पराभूत संघाचं देखील हार्दिक अभिनंदन. चला लगेच या ऐरोली संघाचा कर्णधार जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळाली. नाबाद विजय खेळी या दोन्ही फलंदाजांमध्ये पाहायला मिळाली. पुढचा सामना जो घडणार आहे तो म्हणजे आप्पा स्ट्रायकर सेबिडे आणि ऐरोली कोलिवाडा यांच्या दरम्यान. दोन्ही संघांना विनंती असेल की कर्णधाराने आपण यायचं आहे. नाणेफेकीचा कोल घडणार आहे. बघूया चला आप्पा स्ट्रायकर ऐरोली संघाचा कर्णधार इथं दाखल झालेला आहे. जिल्हा परिषद शाळेचे शिपाई आमचे विशाल भोईर यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. बघूया आप्पा स्ट्रायकर संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. तरी त्यांनी आपला निर्णय लगेच कळवायचा आहे. आणि मागच्या सामन्याचा सामनावीर तो म्हणजे ठरतोय ज्याने आपल्या एका षटकामध्ये 3 रन्स देऊन 3 विकेट्स त्यांनी मिळवल्या. तो ठरतोय मॅन ऑफ द मॅच संदेश गुप्ता. नयन म्हात्रे यांच्या माध्यमातून इथं थम्सअप आणि एक टी शर्टची व्यवस्था केलेली आहे मॅन ऑफ द मॅच साठी. तेजस बांदेल याच्या माध्यमातून या टी शर्ट दिल्या जात आहेत. हॅरिकेन स्पोर्ट्स कंपनीच्या टी शर्ट्स आणि नयन म्हात्रे यांच्या माध्यमातून कोल्ड्रिंकची देखील सोय इथं मॅन ऑफ द मॅच साठी केलेली आहे. शिवसेनेचे शाखा प्रमुख मिथुन पाटील यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक संदेश याला प्रदान करताना दिसत आहेत. अभिनंदन संदेश आणि पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. चला आप्पा स्ट्रायकर आपला निर्णय कळवायचा आहे आणि विनंती असेल टी शर्ट घालूनच तुम्हाला खेळायचं आहे. क्षेत्ररक्षण स्वीकारला आप्पा स्ट्रायकर या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि क्षेत्ररक्षण स्वीकारला. संदेश टी शर्ट घालून खेळायचं आहे. चला आप्पा स्ट्रायकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. दोन्ही संघाने एक एक सामना जिंकलेला आहे. जावा निघलं थांब जावा थांब चापा पण निघलं आपल्याला घे राण्यात तू नसता आला तर जिंकलं असतं ते. सामना हा 3 षटकांचा असणार आहे. दोन्ही संघाला विनंती असेल सामना फक्त 3 षटकांचा असेल. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नोंद घ्यायचे. सामना फक्त 3 षटकांचा असणार आहे.
तो आणते ना दादा पप्पा. कोण गेले? तो बरोबर. पुढचा नाही टीमच नाही आला. चला आप्पा स्ट्रायकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. सामना 3 षटकांचा असणार आहे. 3 षटकांचा सामना. त्यांना सांग जात चार सांग. सामना फक्त 3 षटकांचा असणार आहे. याची नोंद घ्यायची आहे दोन्ही संघाने. अजूनही भरपूर सामने आपल्याला खेळवायचे आहेत. हर्षलला केला का फोन? चला आप्पा स्ट्रायकर विनंती असेल आपलं क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावून घ्यायचं आहे. सामना फक्त आणि फक्त 3 षटकांचा असणार आहे. चला आगामी सामना करतो तो म्हणजे आप्पा स्ट्रायकर सिबिडे आणि ऐरोली कोलीवाडा यांच्या दरम्यान. आप्पा स्ट्रायकर सिबिडे संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलेला आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं आहे ते म्हणजे ऐरोली कोलीवाडा संघाला. ऐरोली संघाने आपल्या सलामीची जोडी मैदानात पाठवायची आहे. ऐरोली संघाची सलामीची जोडी मैदानात दाखल होते. बॉलर कोण? चंदने. दोन फलंदाज देखील मैदानात दाखल होते ते म्हणजे जोशी आणि शिरीन शेट्टी आणि सलामीचं षटक घेऊन येते आप्पा स्ट्रायकर यांच्याकडून तो म्हणजे ऋषभ चंदानी. वैयक्तिक पहिलं संघाच्या वतीनं पहिलं षटक, पॉवर प्लेचं षटक, हाणामारीचं षटक. अभि जोशी आणि शिरीन शेट्टी अशी सलामीची ऐरोली संघाची जोडगोली मैदानात दाखल होते. सामना फक्त आणि फक्त 3 षटकांचा असणार आहे. पहिले षटक हाताळताना दिसतोय पॉवर प्लेचं ते म्हणजे ऋषभ चंदानी. दोन्ही संघाने एक एक सामना जिंकलेला आहे. बघूया ऋषभ षटकातील पहिला चेंडू, जबरदस्त चेंडू, चेंडू बॅटची कडा घेऊन जातो घोषित क्षेत्रामध्ये. एक धाव नक्कीच मिळेल. एका धावनेचे ऐरोली संघाचं खातं देखील उघडतोय. बिनबाद एक अशी धावसंख्या ऐरोली कोलीवाडा संघाची. जबरदस्त सुरुवात, जबरदस्त गोलंदाजी ऋषभ चंदानी. पुन्हा एकदा उंचावर पॉईंटच्या दिशेने बघूया. क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतोय. एकदा पूर्ण करतोय, दुसरी देखील धाव पूर्ण करतोय फलंदाज. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते या दोन्ही फलंदाजांमध्ये. या 2 धावनेची संघाची धावसंख्या 2 न पुढे सरकते ती म्हणजे 3 या आकड्यावर
विनागडाच्या मोबदल्यात. ऋषभ षटकातील पुढचा चेंडू जबरदस्त गोलंदाजी करताना दिसतोय. पॉवर प्लेचं पहिलं षटक जबरदस्त चेंडू बघूया. चेंडू घोषित क्षेत्रामध्ये जातो. एक धाव नक्कीच मिळेल. एका दोन्ही संघाची धावसंख्या 1 पुढे सरकते ती म्हणजे 4 या आकड्यावर विनागडाच्या मोबदल्यात. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते ऋषभ याची. पॉवर प्लेचं षटक हाणामारीचं षटक हाताळताना दिसतोय तो म्हणजे ऋषभ चंदानी. ऋषभ षटकातील पुढचा चेंडू मध्ये चेंडू बघूया. निर्धार असा चेंडू. धावसंख्या 4. षटकातील हा शेवटचा चेंडू. जबरदस्त गोलंदाजी ऋषभाची. आता मात्र काहीसा स्वर मारा दिशाहीन मारा पंचांचा नकारात्मक चेंडूचा इशारा होतोय. अवांतर धावसंख्येत भर पडते. या अवांतर धावण्याची संघाची धावसंख्या 1 पुढे सरकते ती म्हणजे 5 या आकड्यावर ऐरोली कोळीवाडा संघ. अजूनही षटकातील शेवटचा चेंडू. पॉवर प्लेच्या षटकातील हा 2 चेंडू शिल्लक आहे. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. बघूया ऋषभ जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. जबरदस्त चेंडू लॉंगाचा क्षेत्र चेंडू मागे बघूया. एक धाव पूर्ण करतोय. एका धाव समाधान मानावं लागलं. ते फलंदाजाला एका धावनेची संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 6 या आकड्यावर. आता मात्र पहिल्या षटकातील हा शेवटचा चेंडू. पॉवर प्लेचा षटक हाणामारीचं षटक. त्या षटकातील हा शेवटचा चेंडू. ऋषभ सुंदर असा चेंडू. चेंडू जातो सीमारेषे बाहेर. बघूया पंचांचा इशारा आपल्याला पाहायचा आहे. पंचांचा 4 धावेचा इशारा येतोय. षटक क्रमांक 1 इथं संपतोय. या 4 धावण्याची संघाची धावसंख्या धाव पडकावी लागते ती म्हणजे 10 या आकड्यावर. आता मात्र 12 चेंडूचा खेळ अजून शिल्लक आहे. बघूया या 12 चेंडूमध्ये ऐरोली संघ किती धावा जमा करतोय आणि किती धावांचं आव्हान ठेवतोय अप्पा स्ट्रायकर सिवडी या संघासमोर. आता मात्र वैयक्तिक पहिला संघाच्या तुम्ही दुसरं षटक घेऊन येतो तो म्हणजे अनिकेत शिंदे. बघूया दुसरं षटक हाताळताना दिसतोय तो म्हणजे अनिकेत शिंदे. अप्पा स्ट्रायकर प्रथम क्षेत्ररक्षण करताना सुंदर उच्चार मारतो. बघूया आणि चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. हा येतोय या इनिंग मधील पहिला षटकार. धावसंख्या धाव प्रकार 16. प्रथम फलंदाजी करताना ऐरोली संघ धावसंख्या उभ्या करतोय तो म्हणजे 16 विनागडाच्या मोबदल्यात. मागचा सामना देखील त्यांनी गडी गमावता एका हाती जिंकून दिला होता. ती जोगोली मैदानात आपल्याला पाहायला मिळते. शिरीन शेट्टी आणि अभि जोशी. लोअर फुटा चेंडू बघूया. पुन्हा उंचावर मारला आहे आणि हा बॅक टू बॅक दुसरा षटकार. धाव संख्या 22. दुसरा षटक प्रगतीपथावर बॅक टू बॅक 2 चेंडूवर 2 षटकार मारण्यात यश मिळतं फलंदाजाला. धावसंख्या 22. लॉस ऑफ नॉन विकेट. अजूनही या षटकात 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. बघूया अनिकेत काहीसा मागणा ठरताना दिसतोय. लागोपाठच्या 2 चेंडूवर 2 षटकार मार. बघूया षटकारांच्या हॅट्रिक देखील इथं साधताना दिसतोय. पाहायचं आहे पुन्हा एकदा हलवार पद्धतीचा चेंडू केल्यानंतर लॉंगांच्या दिशेने एकदा पुन्हा करतोय. एकादार समाधान मानलं तर फलंदाजाने एका धावण्याची संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 23 आकड्यावर विनागडाच्या मोबदल्यात ऐरोली कोळीवाडा संघ.
अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. बघूया अनिकेत वैयक्तिक पहिला आणि संघाच्या हेतूने दुसरं षटक प्रगतीपथावर. लोअर फुटबॉलचे चेंडू बघूया. पंचाचा नकारात्मक चेंडूचा इशारा येतोय. अवांतर धावसंख्येत धाव पडकावं लागते ती म्हणजे 24 विना गड्याच्या मोबदल्यात ऐरोली कोलवाडा संघ. अनिकेत वैयक्तिक पहिला संघाच्या वतीने दुसरा षटक प्रगतीपथावर. सुंदर असा चेंडू पडकाला दाद मारला पंचांनी ती उचलून धरली. फलंदाज क्रमांक पहिला इथं बाद होतोय. 24 या आकड्यावर पहिला फलंदाज बाद होतोय ऐरोली कोलवाडा संघाचा. अजूनही मला तरी वाटतं या षटकातील 2 चेंडू शिल्लक असतील. अनिकेतला मात्र इथे यश मिळतंय. नवीन फलंदाज देखील मैदानात दाखल होतोय तो म्हणजे अनिकेत. आता बघूया अनिकेत पहिलं यश मिळवून देतो अनिकेत आपल्या संघासाठी. आता मात्र नवीन फलंदाज देखील दाखल होतोय तो देखील आहे अनिकेत. गोलंदाज देखील अनिकेत. बघूया षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक. सामना हा 3 षटकांचा असणार आहे. धाव संख्या 24. एक गडी गमावल्यानंतर ऐरोली कोलवाडा संघा. सुंदर असा चेंडू विचार मारा बघूया. आणि आता मात्र क्षेत्ररक्षक इथे गलती करतायत. जीवदान मिळते फलंदाजाला एक धाव नक्कीच मिळाली. एका धावनिशी संघाची धाव संख्या धाव पोहोचते म्हणजे 25 या आकड्यावर एक गडी गमावल्यानंतर ऐरोली कोलवाडा संघ. आता मात्र दुसऱ्या षटकातील हा शेवटचा चेंडू. काहीसा दिशाहीन चेंडू होता. चेंडू हळूवार पद्धतीने खेळून काढतो. चेंडू जातो घोषित क्षेत्रामध्ये. दुसरं षटक इथे संपुष्टात येते. या दुसऱ्या षटकाच्या संपुष्टानंतर धाव संख्या धाव पडकावी लागते ती म्हणजे 26 या आकड्यावर एक गडी गमावल्यानंतर ऐरोली कोलवाडा संघ. आता मात्र शेवटचा 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. बघूया या 6 चेंडूमध्ये ऐरोली संघ किती धाव जमवतोय आणि किती धावांचा आव्हान ठेवतोय आप्पा स्ट्रायकर सिबडे यांच्या समोर. नवीन गोलंदाज देखील येतोय तो म्हणजे अश्विन शेळके. शेवटचं षटक हाताळताना दिसतो. बघूया मागच्या चेंडूवर अनिकेत याला जीवनदान मिळालं होतं. बघूया जीवनदानाचा पूर्णपणे फायदा उचलताना दिसतो का. बघूया पुन्हा एकदा त्या दिशेने खेळून काढतोय आणि चेंडू जातो बघता सीमा रेषेबाहेर. 4 धावां करता धाव संख्या धाव प्रकार जाऊन पोहोचली ती म्हणजे एका गड्याच्या मोबदल्यात 30 या आकड्यावर. अजूनही 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. समोर अनिकेत. आता मात्र काहीसा पुरेपूर फायदा उचलताना दिसतोय अनिकेत. मागच्या चेंडूवर त्याचा झेल सुटला होता त्याचा पुरेपूर फायदा उचलताना दिसतोय अनिकेत. बघूया अजूनही 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धाव संख्या धाव प्रकार लागले ते म्हणजे 30. एक गडी गमावल्यानंतर ऐरोली कोलवाडा संघा. पुन्हा एकदा उंचावर मारता बघूया. आधी चेंडू होता आमच्या दिशेने 6 धावांकरिता. आता मात्र खरंच पुरेपूर फायदा उचलताना दिसतोय अनिकेत मला तरी वाटतंय. धावसंख्या धाव बघायला लागते ती म्हणजे 36 या आकड्यावर एक गडी गमावल्यानंतर ऐरोली कोलवाडा संघ. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या धाव बघायला लागते ती म्हणजे 36. डबा खाली ठेव. बॉल द्यायला कोण गेले का. धाव संख्या 36. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. बघूया जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळते. अनिकेत याच्या माध्यमातून मागच्या चेंडूवर त्याला जीवनदान मिळालं होतं त्याचा पुरेपूर फायदा उचलताना दिसतोय. एक चौकार आणि एक षटकार अशा त्याच्या बॅटमधून फटके आलेले आहेत. बघूया अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. अनिकेत क्रीजवर उभा आहे. बघूया सुंदर असा चेंडू हेलिकॉप्टर शॉट पद्धतीने शॉट मारतोय. पंचांचा
घोषित धावेचा इशारा येतोय. त्यांचा एक धाव आहे का संदेश? वनडे नाही, डॉट बॉल आहे. एक धाव नक्की दिला. या एका धावनीच्या संघाचे धावसंख्या जाऊन पोहोचते ती 37 आकड्यावर. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. सुंदर असा 9-4 मारला बघूया. चेंडू जातोय सीमा रेषे बाहेर. हा येतोय पुन्हा एकदा षटकार. या 10 धावनीच्या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 43 आकड्यावर. एक गडी गमावल्यानंतर ऐरोली कोलीवाडा संघ. षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक. धावसंख्या धापकाला होती म्हणजे 43. पुन्हा एकदा प्रॅक्टिस करावी. चेंडू जातो घोषित क्षेत्रामध्ये. एक धाव नक्कीच मिळेल. धावसंख्या धापकाला होती ती म्हणजे 44 आकड्यावर. एक गडी गमावल्यानंतर ऐरोली कोलीवाडा संघ आहे. आणि आता मात्र या इनिंग मधील शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू. 44 लॉस ऑफ 1 विकेट ऐरोली कोलीवाडा संघ. हो जबरदस्त चेंडू, जबरदस्त चेंडू जातोय कव्हरच्या दिशेनं. हा येतो फलंदाजाच्या बॅट मधून दुसरा षटकार. आणि धावसंख्या धापकाळ 50 गाठ्याने 51 धावांचं आव्हान अप्पा स्ट्रायकर सिबडी यांच्या समोर ठेवलेलं आहे ऐरोली कोलीवाडा संघानं. आणि यानंतर समालोचन करण्यासाठी मी मायक्रोफोनवर आमंत्रित करतोय हर्षल मडवियाना. वाट बघू का उठतेस. पण सोडली बाई काही बी दाखवू नको सोनू वाटला वा मी काय डिक्लेअर द्यायची मार तोंडावर. हॅलो 51 धावांचे टार्गेट
गिरेग नितीन पाटील यांचा अहवाल आपला ऐकायला मिळाला. या स्पर्धेच्या माध्यमातून खरं तर आमचा आवाज संपूर्ण गेल्यापर्यंत आम्हाला साथ मिळते नितीनदादा पाटील यांची. आईला पाठवलायला तुला. हॅलो, 51 धावांचे टार्गेट आहे. चला मॅच स्टार्ट करा. येस, आत्मजित आणि मयूर. पहिला बॉल ऑन साइडला फ्लिक केलाय. सोहम बॉल खाली. पहिला धक्का बॅटिंग करत असताना आप्पा स्ट्रायकर टीमला मोठा धक्का आताच्या क्षणाला. ट्रॉफी अर्धी कापून दिली. ट्रॉफी कापून दिली अर्धी. अश्विन शेळके नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अश्विन तुम्ही राहुल नाही आयरन राहुल. आता येत जा दारे. पहिल्या विकेटचं पतन झालं. या ठिकाणी आत्मजित बाद झालाय. नवीन बॅट्समन अश्विन शेळके मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. समोर बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर आपल्याला पाहायला मिळतोय. हरिओम. पुन्हा एकदा फिल्डरचा बॉल समोर टाकला होता. लॉंगॉनकडे बॉल चालला. फिल्डर आहे एकदा मिळेल. सिंगल डे टीमचा अकाउंट ओपन झालंय आणि एका धावेच्या मदतीने 51 धावेचा पाठलाग करण्यासाठी ओव्हर द विकेट. फुटवर्कचा वापर ऑन साइडला. पुन्हा एकदा लॉंगॉनकडे बॉल चालला. सिंगल आणि एक धाव मिळते. सिंगलच्या मदतीने टीम 2 वरती पोहोचली. 49 ची अजून आवश्यकता असेल. 51 धावांचं टार्गेट 3 ओव्हरमध्ये. बॉल हवेमध्ये खेळला. कव्हरच्या वरून बॉल चाललाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार येतो. अश्विनच्या बॅटमधून 4 रन. मोठं टार्गेट आहे आणि या मोठ्या टार्गेटला चेस करताना मात्र तुम्हाला अशाच फटक्यांची नितांत गरज आहे. राऊंड द विकेट. हाफ ट्रॅकर बॉल ऑफ साइडला भरपूर बाहेर. वाईट +1 2 मिळतील. 2च्या मदतीने स्कोर कार्ड चालले पुढे. आतापर्यंत धावफलकावरती धावा लागल्यात त्या म्हणजे 8.
आणखीन एक लेग स्टिकच्या बाहेर जाणारा बॉल वाईट सोडून दिला. अतिरिक्त धाव मिळते. 9 झाल्यात. अजूनही सामना चांगल्या स्थितीमध्ये दोन्ही टीमसाठी मात्र बरोबरीची संधी मिळाली आहे. गावदेव चषक 2025 गावदेव क्रिकेट संघ दाराळेगाव मिस्टर प्रतीक भोईर आणि कुणाल. हाफ ट्रॅकर ग्रेट शॉट यार. चाबूक फटका होता. बॉलला खेळ मिड विकेट काउ कॉर्नरच्या वरून सीमा पार षटकार. पंधरा धावा झाल्या धाव फलकावरती. आणखीन एक पुल शॉट बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. बॅक टू बॅक 2 सिक्सर अश्विन शेळकीच्या बॅटमधून सारण. सन्मान्य दीपकजी भोईर या ठिकाणी आगमन झाले. सहर्ष स्वागत आहे आपल्या स्पर्धेच्या निमित्ताने गावदेव चषक 2025 मध्ये. 25 झाल्या. 21 झाल्या पहिल्या ओव्हर मध्ये. 12 बॉल मध्ये 30 पाहिजे. चला सारसोळे टीम कॅप्टन कुशल जयगणे सारसोळे टीम कॅप्टन टॉस साठी यायचं आपल्याला. बॉलिंग मार्क करते संदेश गुप्ता. हाफ ट्रॅकर फटका फसलाय. सोहम पुन्हा एकदा बॉल खाली. आणखी एक धक्का. मयूर बॅक टू द पॅव्हिलियन. 2 बॅट्समॅन आउट झाले आतापर्यंत टीम अप्पा स्ट्रायकर सीबीडीचे. अश्विन एका बाजूने संपूर्ण मॅच जवळ आणण्याचा प्रयत्न करतोय परंतु दुसऱ्या बाजूने त्याला साथ मिळत नाहीये. ऋषभ चंदानी नवीन बॅटर मध्ये दाखल झालाय. फुटवर्कचा वापर बॉल डिक्लेअर मध्ये चालला. एक धाव मिळते.
संदेश गुप्ता बॉलिंग ट्रॅक वरती, समोर ऋषभ चंदानी, दोन्ही मॅन ऑफ द मॅच आहेत खेळाडू. ओ वेगवान बॉल, गतीवरती स्वार होऊन गोलंदाजी संदेश गुप्ताची पाहायला मिळते आपल्याला, परंतु ऋषभ चंदानीला हे बॉल समजताना भरपूर अडचणीने सामोरं जावं लागतंय. डॉट बॉल आलाय, गती कमी केली होती यावेळेस, फसवलं बॅटरला, कोणतीही मुक्त संधी दिली नाही. सिंगल आली, एक धाव. स्टार्ट करा प्लीज. बॉल तयार आहे बॉलिंग ट्रॅकवर. ओ यावेळेस अंगावरती टाकला होता बॉल, डायरेक्ट थ्रो करण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी मात्र मिस केलं चान्स. एक धाव रोखू शकत नाही. सिंगल आली टीमची टोटल 1 पुढे जात असताना. धाव संख्या 24 26 पाहिजे. 26 ओ खोला टाकलं बॉल, खोदून काढला, लॉंग ऑफ कडे फिल्डर आहे, रन घेणार नाही. येणारे 12 बॉल 26 धावांची गरज, 6 बॉल आणि 26 धावांची गरज. सत्तावीस पाहिजे, सॉरी. बॉल तयार आहे. 6 बॉल 27. पहिला बॉल आडव्या बॅटने खेळलेत आणि ते एकच धाव आहे. पाच बॉल मध्ये 26 धावांची गरज. अजूनही 5 बॉल मध्ये 4 6 मारावे लागतील. हाफ ट्रॅकर बॉल, फ्लॅट बॅटेड, मिड विकेट कडे बॉल चाललाय, एकदा पूर्ण केली आहे, वरती थ्रो झालाय. एकाच वेळी तुम्हाला दोन्ही क्रीज सोडणं तर बंधनकारक असते, परंतु इथे आपण पाहिलं तर ऋषभची इथे मात्र विकेट मिळाली आहे. Decision is Rishabh out. शेवटचे 4 बॉल आणि 25 धावांची गरज.
मॅच जिंकण्यासाठी अप्पा स्ट्रायकर सीबीडी टीमला. ओ स्विंग इन द मिस. टप्पा पडल्यानंतर बॉलला थोडस बाहेर व्हावं आणि थेट विकेट किपरच्या हातामध्ये बॉल जाऊन थांबते. डॉट बॉल ते मात्र मॅच क्लोज करून टाकली. खर तर 3 बॉलमध्ये आता 25 बनवायच्या. हाफ ट्रॅकर बॉल पुन्हा एकदा संदेशला बीट करून मागे चाललाय. कोणतीही रन नाही. आणखी एक डॉट बॉल. 2 बॉलमध्ये 25 बनवायचे आहेत. फटका चांगला. फटका कडक आहे. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार येतो अश्विन शेळकेच्या वाटमधून. सारण दुसरा बॉल घ्या. दुसरा बॉल घ्या. एक बॉल 19 पाहिजे. बिस्लरी उत्तम याच्या इथे वाईट बॉल. अजूनही 18 धावांची गरज मॅच जिंकण्यासाठी. 1 बॉल मध्ये 18. इथे बॅचेज आणि सामना फिनिश. अभिनंदन टीम रवी कोलीवाडा. आपण या स्पर्धेतील सुपर 3 मध्ये प्रवेश केलेला आहे. आणि टॉस करू आपण. कुशल 11 जयगुणी सारसोळे टीम आणि करावे 11 करावे टीम. सन्मान्य दीपकजी भोयर यांच्या शुभ हस्ते टॉस करू आपण. 4 ओव्हर मॅच. फ्रेश मॅच 4 ओव्हर. करावे 11 आणि कुशल 11 जयगुणी सारसोळे. टॉस जिंकलाय करावे टीम.